त्यानंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी त्यांच्या बंगल्याचा ताबा मागितला होता। न्यायालयाने अटींसह ताबा देण्याची मागणी मान्य केली आहे। तर चतुर्शृंगी इथल्या बंगल्याची देखभाल करता यावी यासाठी न्यायालयाने हा आदेश दिलाय। डीएसके आणि त्यांच्या पत्नीने मुंबईतील मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा या न्यायालयात अर्ज दाखल केला होता। विशेष उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती AC डागा यांनी हा अर्ज मंजूर केला। गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे कुटुंबीय आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर डीएसके आणि डीएस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या। यामध्ये सेनापती बापट रस्त्यावरील सप्तशृंगी नावाच्या बंगल्याचाही समावेश आहे। यावर अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, डीएसके यांना आता बंगल्याचा ताबा देण्याचं न्यायालयानं मान्य केल्याचं कळत आहे। एक मोठा दिलासा आहे, कारण 2100 कोटी रुपयाची मालमत्ता डीएसके यांची जप्त आहे। त्यांची देणी आहेत 800 कोटी रुपयाची आणि डीएसके सतत असं म्हणत होते आणि अर्थात गुंतवणूकदाराचा त्याला प्रतिवाद आहे की माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि डीएसके संदर्भातल्या खटल्याबद्दल अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे तर्कवितर्क लढवले जात आहेत। हा जरी भाग असला तरी काल ईडीनी जेव्हा डीएसकेनी आपल्या बंगल्याचा ताबा मागितला त्यावेळेला ईडीचं असं म्हणणं होतं की गुन्ह्याच्या तपासाच्या संदर्भात ही मालमत्ता जप्त केलेली आहे आणि जर त्यांना ताबा दिला तर त्याचा गैरवापर करू शकतात, म्हणून न्यायालयानं 6 अटीसह डीएसकेना ह्या बंगल्याचा ताबा दिलाय। म्हणजे डीएसकेनी पुढील आदेशापर्यंत मालमत्तेची म्हणजे ह्या बंगल्याची देखभाल करायची आहे। मालमत्ते संदर्भामध्ये जो तिसरा पक्ष म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या हिताला कुठेही बाधा जाऊ नये। खटला संपेपर्यंत ईडीची मालमत्ता जप्ती कायमच राहील। ईडीची मालमत्ता ही काल्पनिक ताबा जरी असली म्हणजे ज्याला आपण व्हर्च्युअल पोझिशन म्हणतो, पण आता फिजिकल ताबा हा डीएसके यांच्याकडे गेलेला आहे आणि अशा काही अटीसह डीएसकेना हा बंगला देण्यात आलेला, बंगल्याला सुरक्षा नव्हती हाही मुद्दा मान्य केला गेला। मूळ मुद्दा काय आहे की डीएसके यांच्या संदर्भातला जो खटला गेले अनेक दिवस महाराष्ट्रात चर्चेत आहे त्या खटल्या संदर्भामध्ये डीएसके यांची आर्थिक स्थिती नेहमी चर्चेत राहिलेली आहे। ते कुठेतरी भाड्याच्या घरात राहतात वगैरे अशा पद्धतीची चर्चा असताना डीएसकेना त्यांचा मूळच्या बंगल्याचा ताबा मिळणं हे त्यांच्यासाठी मोठीच दिलासादायक एक बातमी आहे। आणि महत्वाचं म्हणजे डीएसके हे आजारी आहेत, अधूनमधून ते वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये उपचार घेत असतात। अशा वेळेला त्यांच्या बंगल्याचा हा ताबा मिळालाय। अर्थात गुंतवणूकदारांना पैसे कधी मिळणार हा प्रश्न बाकीच आहे। अगदी बरोबर आहे राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।